सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत. आजच्या गोष्टीतली मी रिटायर झाले नोकरीतून आणि संसारातनं सुद्धा. घरामध्ये एकच माणूस मी. एकटेपणा नाही येत, भीती उदासी काहीच नाही वाटत. ह्या सगळ्यातनं मी गेले, पण आता मी मस्त मजेत खुशीत राहते, कारण मी आहे माझ्या संगाती. हे कसं घडलं तर माझ्या एकटेपणाच्या विचारांना मी सोडून दिलं, त्यामुळे घडलं. आणि ह्याला मदत झाली माझ्या ताईची. माझ्या ताईच्या वाढदिवसाला मी तिच्या घरी गेले होते. रात्रीच्या वेळी आम्ही दोघीही जणी अंथरुणावरती या कुशीवरनं त्या कुशीवरती होत होतो. झोपच लागत नव्हती. बरोबर रात्री 12 वाजता बेल वाजले. समोर हिची मुलं, सुना, नातवंड उभी जोर जोरात गायला सुरुवात केली, हॅपी बर्थडे टू यू म्हणून. म्हटलं ही वेळ आहे का यायची घरी? नातवंडांनी आणलेल्या गोड मिट्ट केकवरती ह्या माझ्या ताईने आडवा हात मारला, स्वतःचा डायबिटीस विसरून. नंतर 4 दिवस ही सगळी जणं होती आणि ही बया त्यांच्यासाठी बटाटे वडे कर, चिरोटे कर, सगळं चाललेलं होतं. 4 दिवसांनी गेली सगळी जणं आणि मला मग ताई म्हणाली, घर मोकळं झालं नाही? मी म्हटलं, अगं त्यांना 4 दिवस सुट्टी होती म्हणून ते आले होते. ताई म्हणाली, अगं असू देत ना, पण ती माझ्याकडे आली हे महत्त्वाचं नाही का? मी म्हटलं दुसरीकडे कुठे गेले असते तर पैसे नसते का लागले, आणि तू त्यांच्या दिमतीला आहेस. ताई म्हणाली, अगं पण त्यांना इथे यावंसं वाटलं, ही कौतुकाची गोष्ट आहे. ते त्यांच्या घरीही राहू शकले असते. मग मी म्हटलं, तू त्यांच्याकडे का नाही राहत मग? तुझा नवरा तू अगदी 40शीतच असताना गेला, मग आता कशाला एकटी राहतेस? तर ताई म्हणाली, अगं तू म्हणतेस त्याप्रमाणे मी नवऱ्याशिवाय एकटी राहिले, पण माझी मुलं ही बापाशिवाय एकटी नाही का गं राहिली? आणि इथे राहायचं म्हणालीस ना, तर इथेच मी राहिले. इथे माझं सर्कल आहे, रुटीन बसलेलं आहे. मला शहरात नाही जमत, आणि ज्या वेळेला मला जमणार नाही त्यावेळेला मी त्यांच्याकडेच जाणार आहे. आमचं बोलणं झालंय तसं. त्यांनाही माझी काळजी आहे. आणि हे बघ, मी एकटी नाहीच आहे मुळे. आता रिटायर झाली आहे, पण इकडच्या शाळेत जाऊन शिकवते ना. कुठे मला इथे पगार हवा आहे? त्या गरीब मुलांना शिकवून मला खूप छान वाटतं. ही बाग बघ कशी छान फुलली आहे ती. माझा मस्त वेळ जातो तिथे. मैत्रिणी आहेत, गप्पा होतात. आणि खरं सांगू का, आम्ही गॉसिप करत नाही. छान वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो, किंवा कोणत्याही फालतू विषयावर सुद्धा. मला ताईत काहीतरी वेगळं वाटत होतं जे माझ्यात नाही आहे. घरी आले. आता इतके दिवस तिच्याबरोबर राहिल्यामुळे इथे आल्यानंतर परत आला ना एकटेपणा. पण म्हटलं, हा एकटेपणा झुगारून द्यायला पाहिजे. माझ्या विचारातच बदल केला. म्हणायचे ना, पूर्वी एकटीसाठी काय शिजवायचं, काहीतरी एकत्र खबं करायचं आणि ते मी खायचे. आज मी माझ्यासाठी जरा जास्तच पण साग्र संगीत जेवण तयार केलं. नेहमी काहीतरी उरलं ना की मी ते बाईला द्यायचे. आज मात्र तिच्यासाठीही बनवलेलं होतं. माझं जेवण झाल्यानंतर तिला म्हटलं, तूही जेवून घे. तिलाही जरा आश्चर्यच वाटलं, पण आनंदाने जेवली
आणि तिचा आनंद बघून मलाही आनंद वाटला. मग तिला म्हटलं, तू मुलांच्यासाठी कोणीतरी चांगलं शिकवणारा बघते आहेस ना, माझ्याकडे पाठव, मी शिकवत जाईन. त्यावर ती म्हणाली, मला बाई तुमची फी जमणार नाही द्यायला. मी म्हटलं, मी पैसे कुठे मागते आहे, त्यांना शिकायला पाठव, मी शिकवेन. दोघंही जण तिची मुलं आली. त्यांनाही सांगून टाकलं, तुमच्या मित्रमैत्रिणींना शिकायचं आहे का, त्यांनाही घेऊन या. मुलं आली, पण पहिले काही दिवस अभ्यास राहिला ना बाजूला, नुसता दंगा. पहिल्यांदा ना खूप त्रास झाला, पण नंतर मला ताईसारखाच हा कल्ला आवडायला लागला. मी त्यांच्यात रमायला लागले. म्हटलं, घरात आपली मुलं नाही आहेत, पण ह्या मुलांनी गोकुळ नांदतंय की. ह्या 3-4 तासांमध्ये मला केवढा आनंद मिळतोय. हळूहळू मुलं शिकण्यात रुची दाखवायला लागले, कारण मलाही चांगलं शिकवायला यायला लागलं होतं त्यांच्या पद्धतीने. आणि मग शिकवण्यातली कला मला अजून उलगडत गेली. आता सुट्टी लागली, मुलं यायची बंद झाली. परत आला ना एकटेपणा अंगावरती. मग लक्षात आलं की आपण परत एकटेपणाच्या विचाराला घट्ट पकडून ठेवतो आहोत. तो विचार सोडून द्यायची गरज आहे. मग म्हटलं, आता काय करता येईल. ताई आठवली, तिची बाग आठवली. म्हटलं, तिच्यासारखं अंगण नाही, पण बाल्कनी आहे. मग बाल्कनीमध्ये 4 झाडं आणली, गुलाबाची, मोगऱ्याची आणि अजून 2-4. त्या मातीत हात घालताना, झाडांना पाणी घालताना एक वेगळाच आनंद मिळत होता. गुलाबाच्या झाडाला एक कळी लागली आणि काय आनंद झाला. त्या दिवशी सकाळी उठले, बाल्कनीचा दरवाजा उघडला तर चक्क 2 गुलाबाची फुलं उमललेली होती आणि मोगरा सुद्धा. मोगऱ्याचा सुगंध पसरलेला होता. म्हटलं, मी कुठे एकटी आहे, माझ्याबरोबर आहे ना माझी बाग, ही फुलं, ही मुलं, पुस्तकं आणि सगळ्यात म्हणजे मी आहे माझ्याबरोबर. त्यामुळे एकटेपणा गळून पडला, एकाकीपणाचा अंत झाला आणि मस्त मी आता एकांतात आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. लवकरच भेटतो आहोत, तोपर्यंत अच्छा.